नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजपासून आपली NTSC 15 दिवसीय कार्यशाळा आपण सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये सर्वात मुख्य हेतू जर आपला कुठला असेल तर आगामी येणारी NTSC स्टेज 1 जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित करते। तर मित्रांनो, या अगोदर नेटिझन्स फाउंडेशनचे संचालक तोडकर सर तुम्हाला भेटलेले आहेत ऑनलाईन माध्यमातून आणि त्यांनी तुम्हाला एक्झामचा पॅटर्न, एक्झाम कशा पद्धतीने आयोजित केली जाते, त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात आणि कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात, त्याचा अभ्यासक्रम काय, या सगळ्या बाबींवर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे। तर मित्रांनो, माझे नाव आहे वैभव घटकार। मागच्या 3 वर्षापासून मी नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मॅट किंवा मराठीमधून आपल्याला त्याला म्हणता येईल बुद्धिमत्ता चाचणी, हा विषय मी शिकवत आहे। तर मित्रांनो, NTSC म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या एक्झाम मध्ये मेंटल एबिलिटी या विषयाचं वेटेज आहे 50%, म्हणजेच 100 क्वेश्चन्स 100 मार्क्स। तर म्हणजे याच्यातून हे गोष्ट लक्षात येते आपल्याला की मेंटल एबिलिटी हा विषय थोडासा, त्याचं नाव जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे आपला डोकं किंवा आपली बुद्धी किती आहे, मानसिक क्षमता चाचणी। म्हणजे ऑब्विसली असं कोणीच नसतं की त्याला कॉमन सेन्सवर आधारित असणारे आपले क्वेश्चन्स आहेत। बऱ्याच लोकांनी या अगोदर कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षेमधून बुद्धिमत्ता या चाचणी या विषयासोबत त्यांचा संबंध आलेला असणार आहे। म्हणजे 5वी स्कॉलरशिप असो किंवा 8वी स्कॉलरशिप असो किंवा कोणत्याही पद्धतीची ऑलिम्पियाड असो किंवा ज्युनियर सायन्स, ज्युनियर IAS ऑलिम्पियाड, हे अशा कुठल्याही एक्झाम मध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा विषय म्हणजे अतिशय कॉमन झालेला आहे आणि तोच विषय आपण NTSC या एक्झाम साठी आता आपण अभ्यासणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोणते कोणते चॅप्टर आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या कोणत्या चॅप्टरला आपल्याला किती महत्त्व द्यायचं आहे आणि त्याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती एक्झाम मध्ये येणार आहेत, याचा एक रफ आपण डिस्कशन आज करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टर्सला सुरुवात करणार आहोत। मग चॅप्टर्सला सुरुवात करण्याच्या पूर्वी मात्र मी सगळ्यात पहिला आपला चॅप्टर जो आपला आहे तो सिरीज, म्हणजे अतिशय सोपा चॅप्टरने मी या वर्कशॉपला सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या चॅप्टरवर किती क्वेश्चन्स येणार आहेत त्याचा आपण एक मुख्य आराखडा लिहून घेणार आहोत। तर काय करायचंय की आजचं लेक्चर मात्र खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे की उद्यापासून आपण एक एक चॅप्टरवर डिस्कशन करणार आहोत। तर आज आपलं म्हणजे येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, कशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या एक्झाम ओरिएंटेड, एक्झाम साठी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या विषयाचं नाव आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बरोबर? मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी। आणि सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे आपला सिरीज, तर मी त्याच्याबद्दल थोडं सांगणार आहे। सिरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या नंबर्सची सिरीज तुम्हाला दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये नेक्स्ट नंबर किंवा इन बिटवीन कुठलाही नंबर तुम्हाला मिसिंग टर्म त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकते। म्हणजे एक संख्यांची मालिका आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटचा नंबर किंवा आदत मदत कुठलाही नंबर विचारू शकतात। तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सगळेजण कम्फर्टेबल आहेत का मराठी सोबत? म्हणजे ऑल ऑफ यू आर कम्फर्टेबल इन मराठी, अदरवाइज आय शुड गो विथ द इंग्लिश, ते पण मला तुमच्याकडून मला म्हणजे पाहिजे किंवा सर्वांना मराठी समजत आहे का? अदरवाइज आपण कंटिन्यू म्हणजे इंग्लिश मधून पण म्हणजे टीचिंग आपण करू शकतो, म्हणजे जर कोणाला मराठी समजत नसेल तर। त्याच्यानंतर सिरीज या टॉपिक मध्ये बघा मित्रांनो, नंबर सिरीज, त्याच्यानंतर लेटर सिरीज, नंबर सिरीज म्हणजे फक्त नंबर्सची सिरीज, तुम्हाला 4-5 नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न असणार आहे आणि यू शुड फाइंड द नेक्स्ट टर्म। म्हणजे यू हॅव टू आयडेंटिफाय द लॉजिक इन बिटवीन द नंबर्स अँड यू हॅव टू जज व्हॉट कुड बी द नंबर दॅट विल कम जस्ट आफ्टर द नंबर सिरीज। त्या शेवटच्या नंबर सिरीज मध्ये, त्या सिरीज मध्ये सगळ्यात शेवटची टर्म कोणती आहे ती तुम्हाला फाइंड करायची आहे। तर ती एक नंबर सिरीज असू शकते किंवा लेटर सिरीज असू शकते आणि या दोघांचं कॉम्बिनेशन देखील असू शकतं, नंबर्स आणि लेटर्सचं, त्याला आपण अल्फा न्यूमेरिक सिरीज म्हणत असतो। त्याच्यानंतर
एक रिपीटिंग सिरीज नावाची सिरीज आहे, त्याला आपण रिदमिक सिरीज असं देखील म्हणतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी लेटर्स किंवा नंबर्स असे कंटिन्युअसली रिपीट होतात आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न तयार होतो आणि त्याला आपण रिदमिक सिरीज म्हणतो. ते आपण वन बाय वन चेक पण करणार आहोत. रिदमिक सिरीज, त्याच्यानंतर सिम्बॉलिक सिरीज, म्हणजे नंबर्सच्या ऐवजी सिम्बॉल्स जर यूज केले तर ती सिम्बॉलिक सिरीज होऊन जाते. आणि अगदी लास्ट म्हणजे फिगर सिरीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिगर्स पाहायला मिळणार आहेत. सो एकूण या सिरीज या टॉपिकवर तुम्हाला 12 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत आउट ऑफ 100 क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याकडे 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क यांचं वेटेज आपल्या एक्झाम मध्ये आहे. येणाऱ्या एनटीएससी पेपर मध्ये आपल्याला मेंटल एबिलिटी या विषयाचे 100 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत आणि त्याचे 100 मार्क्स आहेत. म्हणजे एका क्वेश्चन्सला 1 मार्क. त्यापैकी 12 क्वेश्चन्स तुम्हाला सिरीज या टॉपिक मधून पाहायला मिळणार आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात येते की सिरीज हा टॉपिक किती महत्वाचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला किती जास्त वेटेज कव्हर करता येतं याचा अंदाज बांधता येईल. त्यातही जर तुम्ही विचारलात मला तर नंबर सिरीज वर 4 क्वेश्चन्स, लेटर सिरीज वर 2 क्वेश्चन्स, अल्फा न्यूमेरिक सिरीज वर 1 क्वेश्चन, रिदमिक सिरीज वर 2, सिम्बॉलिक वर 2 आणि फिगर वर 2 अशा पद्धतीचं वेटेज सुद्धा करता येतं. पण तितकं जास्त आपल्याला डिटेलिंग मध्ये देखील जायचं नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो एनॉलॉजी. एनॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो? समसंबंध. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही विचारलात मला तर म्हणजे ए इज टू बी अँड सी इज टू व्हॉट, किंवा इंडिया इज टू न्यू दिल्ली अँड जपान इज टू व्हॉट, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स. म्हणजे जसं मी एक्झाम्पल दिलं तशा पद्धतीचा नाही येणार. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल की म्हणजे 12 इज टू 144 देन 13 इज टू क्वेश्चन मार्क, अशा पद्धतीचं. बरोबर आहे. म्हणजे मग आता याच्यामध्ये 2-3 पॉसिबिलिटीज आहेत. हे एक तर म्हणजे 12 चा स्कोअर असण्याची एक पॉसिबिलिटी आहे, किंवा इंटू 2 ही एक पॉसिबिलिटी आहे. अशा पद्धतीने म्हणजे हे दोन्ही पण लॉजिक तिथे योग्य ठरत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला मिळणार आहेत एनॉलॉजी मध्ये. ठीक आहे. एनॉलॉजी मध्ये फक्त नंबर एनॉलॉजी आहे आपल्याला, याच्यापेक्षा वेगळा कुठलाच नाहीये. याच्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 5 क्वेश्चन्स. ठीक आहे. 5 क्वेश्चन्स एनॉलॉजी या टॉपिकवर. मग याच्यामध्ये लेटरची एनॉलॉजी आणि नंबरची एनॉलॉजी अशा 2 एनॉलॉजी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक म्हणजे नंबर्स मध्ये तुम्हाला समसंबंध, त्याला को रिलेशन असं देखील म्हणता येतं. म्हणजे द रिलेशन इन बिटवीन द फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म, आयडेंटिफाय द रिलेशन बिटवीन फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म and same relation exists between the third and fourth term and out of which fourth term is missing. पहिल्या 2 टर्म मध्ये जो संबंध आहे तसा समान संबंध हा थर्ड आणि फोर्थ टर्म मध्ये आहे. and you have to find the fourth term because it is missing. in fact म्हणजे या 4 टर्म्स पैकी कुठलीही टर्म्स मिसिंग असू शकते आणि त्यापैकी एक ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला 5 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. सो मोस्ट प्रोबेबली 3 क्वेश्चन्स फ्रॉम नंबर एनॉलॉजी अँड 2 क्वेश्चन्स फ्रॉम लेटर एनॉलॉजी. जेव्हा आपण हा टॉपिक डिस्कस करू तेव्हा ते पण लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेला आहात. फाइंड दी ऑड मॅन आउट, फाइंड दी ऑड वन आउट किंवा वेगळा पर्याय निवडा, अशा त्याची क्वेश्चन्सची फॉर्मॅटिंग आहे. क्लासिफिकेशन म्हणजे यू हॅव टू क्लासिफाय द थिंग्स, यू हॅव टू क्लासिफाय द नंबर्स, यू हॅव टू क्लासिफाय द टर्म्स, यू हॅव टू क्लासिफाय द थिंग्स. म्हणजे 4 गोष्टींना तुम्हाला देअर आर 4 ऑप्शन्स आउट ऑफ विच 1 ऑप्शन इज डिफरंट. 4 ऑप्शन्स पैकी कुठला तरी एक नंबर किंवा एक टर्म ही डिफरंट आहे अँड यू हॅव टू चेक which option, which term is different from other 3. Okay, so that is the classification and you have 2 questions, 2 questions 2 marks, 2 questions 2 marks. Okay, so this is the weightage for this topic, classification. And next topic is grouping. Okay, so grouping. आता क्लासिफिकेशन या टॉपिक मधला जो कॉन्सेप्ट आहे तोच कॉन्सेप्ट इथे रिव्हर्स ऑर्डर मध्ये यूज केला घेतली ग्रुपिंग या टॉपिक मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एक साधं उदाहरण घेणार आहोत ग्रुपिंग साठी वगैरे. म्हणजे आपण घेऊया की 144, 169 आणि 100 असा आपल्याला तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे. सो दिस इज द ग्रुप प्रोव्हाइडेड. तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे, ग्रुप ऑफ नंबर्स अँड ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन्स आहेत 91, 81, 20 आणि 50. आपण असं घेऊया. सो दिस इज द ग्रुप प्रोव्हाइडेड. सिंपल क्वेश्चन्स मी तुम्हाला क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटिंगला समजून दाखवतोय. सो यू हॅव वन ग्रुप ऑफ नंबर्स. तुमच्याकडे एक ग्रुप नंबरचा ग्रुप आहे आणि तुम्हाला ऑप्शन्स म्हणून असा नंबर निवडायचा आहे की जो या ग्रुप सोबत मॅच होईल.
So numbers, the terms in the group are exhibiting some common property. याच्यामध्ये एक कॉमन रिलेशनशिप आहे, एक कॉमन प्रॉपर्टी ते एक्झिबिट करतात. अँड यू हॅव टू आयडेंटिफाय द लॉजिक, यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट प्रॉपर्टी, अँड युझिंग द सेम प्रॉपर्टी यू हॅव टू चूज फ्रॉम द ऑप्शन विच नंबर मॅचेस विथ द गिव्हन ग्रुप. या कोणत्या ग्रुप सोबत मॅच होतोय हा नंबर, हे तुम्हाला चेक करायचं आणि तुमच्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचंय. ओके, सो दिस इज द ग्रुपिंग. मग ग्रुपिंग जिथे नंबर जसे आहेत तसेच लेटर्सची पण असते. म्हणजे लेटर्सचे तुम्हाला काहीतरी इथे नंबर्स लेटर्स दिसत आहेत आणि त्या लेटर्सला यूज करून तुम्हाला काय करायचं, तो ग्रुपिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो दिस इज ऑल अबाउट ग्रुपिंग. आणि ग्रुपिंगचे तुम्हाला 6 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. 3 क्वेश्चन्स नंबर्सचे आणि 3 क्वेश्चन्स लेटर्सचे. त्याला मी नंबर ग्रुपिंग आणि लेटर ग्रुपिंग असे 2 नावं ठेवलेली आहेत या ग्रुपिंग टॉपिकला. ओके, सो दिस तुम्हाला ग्रुपिंग मधून 6 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय. ग्रुपिंग नंतर सगळेजण माझ्या सोबत आहेत का? लेट मी चेक वन्स अगेन. ऑनलाईन स्टुडंट्स, माझा आवाज व्यवस्थित येतोय आणि तुम्हाला समजत पण आहे, ठीक आहे, काय चाललंय ते. तर आपण थोडंसं पुढे जाऊया अजून. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये मात्र मी तुम्हाला पूर्ण रफ तुम्हाला एक सगळा शेप तयार करून देणार आहे 15 दिवसांचा. आणि याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी काम करायचंय. म्हणजे ज्यांचं जास्त वेटेज आहे अशा चॅप्टर्स पासून आपण सुरुवात करणार आहोत, फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा अप्रोच कसा आहे, एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, त्याच्यावर आपण डिस्कशन देखील करणार आहोत. त्याच्यानंतर म्हणून आजचं लेक्चर अतिशय महत्वाचं आहे. कारण की जेव्हा आपल्याला एक्झाम क्रॅक करायची असते तेव्हा एक्झाम ऑब्व्हियसली क्रॅक करता येऊ शकते. त्याच्यासाठी 3-4 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे तुम्हाला एक्झामचा पॅटर्न पूर्ण माहित असला पाहिजे. कारण की एक्झाम कशा पद्धतीची आहे तेच माहित नसेल तर आपल्याला तो गेम खेळता येणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम माहित असला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जुने प्रश्नपत्रिकांचा संच आपल्याकडे असला पाहिजे आणि जुन्या प्रश्नपत्रिकांना आपल्याला अभ्यास केला पाहिजे की आजपर्यंत कशा पद्धतीने एक्झाम्स मध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि याचं जेव्हा सगळ्यांचं आपण अनालिसिस करू आणि त्याची प्रॅक्टिस जेव्हा करू तेव्हा म्हणजे एक्झाम मध्ये चांगलं यश येणं म्हणजे आपल्यापासून लांब असणार नाही. आपण ग्रुपिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट मिसिंग कॅरेक्टर नावाचा एक टॉपिक आहे. मिसिंग कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काही असू शकतं, नंबर, लेटर वगैरे, सिम्बॉल वगैरे. मिसिंग कॅरेक्टर, तर ह्या अशा पद्धतीचे क्वेश्चन्स बऱ्याच लोकांनी याच्या अगोदर बऱ्याच वेळेस सॉल्व्ह केलेले आहेत. फक्त आपल्याला माहित नाही की त्या टॉपिकचं नाव मिसिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन बघा असे असतात. हे बघा 2, 3, 4 आणि इथे 5 यांची आपण ऍडिशन करूया. 4 आणि 2 6, 3 9, 5 आणि 3 8 आणि 2 10 14 आणि 14चा स्क्वेअर आहे 196. बरोबर आहे. अशा पद्धतीने. आणि तुम्हाला इथे विचारते अजून की 11, 3, 5 आणि 2. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे क्वेश्चन मार्क असा विचारलेला आहे. बरोबर आहे. याला म्हणतात मिसिंग कॅरेक्टर. इथे काहीतरी कॅरेक्टर मिसिंग आहे आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. आता तर तुम्हाला माहिती आहे की याच्या पाठीमागचं लॉजिक काय असू शकतं. म्हणजे याच्यापेक्षा खूप सारे लॉजिक्स इथे पॉसिबल आहेत मिसिंग कॅरेक्टर या टॉपिक मध्ये. ऑब्व्हियसली आता समजा इथे 196 मी या सगळ्या नंबर्सची ऍडिशन केली आहे आणि त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही हे लॉजिक यूज करून तुम्ही इथे जाऊ शकतात. आणि याच्यापेक्षा अशा पद्धतीचे इन्फिनिट नंबर ऑफ लॉजिक्स आर पॉसिबल. अशा पद्धतीचे लॉजिक्स बरेच पॉसिबल असू शकतात. फॉर एक्झाम्पल या दोघांचे ऍडिशन करा. 3 4 जा 12 आणि या दोघांचे ऍडिशन करा. 5 2 जा 10 आणि या दोघांचे ऍडिशन झाले 22. सो इथे 22 असं देखील असू शकतं. आणि मग त्यावेळेस तुम्हाला शोधायचं आहे की हे 22 कसं आलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं लॉजिक तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि ते लॉजिक तुम्हाला सेम इथे पण यूज करायचं आहे. अँड यू हॅव टू फाइंड द मिसिंग कॅरेक्टर. आणि तुम्हाला इथलं मिसिंग कॅरेक्टर यूज करायचं आहे, शोधायचं आहे. अशा पद्धतीचे. मग याच्यामध्ये बघा नंबर्स यूज केले जाऊ शकतात, लेटर्स यूज केले जाऊ शकतात, दोघांचं कॉम्बिनेशन यूज केलं जाऊ शकतं. म्हणजे अशा त्याच्यामध्ये बरेचसे टाइप्स तयार होतात मग या टॉपिक मध्ये. आणि या टॉपिकचं वेटेज मात्र मित्रांनो म्हणजे 9 क्वेश्चन्स आहेत. 9 क्वेश्चन्स. आणि या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगणार पण आहे की ते 9 क्वेश्चन्स कशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये पण काही टाइप्स आहेत की कोणत्या टाइपवर कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि म्हणजे हा टॉपिक देखील आपल्या लक्षात येतो की म्हणजे याचं पण वेटेज जास्त आहे म्हणून. कारण की याच्यावर 9 क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्यासाठी तो खूप मोठा आकडा आहे. ओके, सो हे आहे इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टर. त्याच्यानंतर पुढचं आहे की म्हणजे अल्फाबेट टेस्ट. अल्फाबेट हा शब्द सर्वांना जुना आहे. अल्फाबेट टेस्ट आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की अल्फाबेट म्हणजे काय. आपल्याकडे अल्फाबेट आहेत ए पासून झेड पर्यंत. टोटल 26 लेटर्स आहेत आपल्याकडे. मग त्या 26 लेटर्सची एक
सिरीज आहे त्याला आपण अल्फाबेटिकल सिरीज किंवा इंग्लिश अल्फाबेट सिरीज असं म्हणतो. मग त्या सिरीज मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी तयार होत आहेत. आपण तुम्ही मॅथमॅटिक्स जेव्हा सब्जेक्ट शिकतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे रँकिंग म्हणजे रांग कशी तयार होते, म्हणजे कोणाचा नंबर लेफ्ट कडून राईट कडून, हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आहेत. सेम ते सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला अल्फाबेट मध्ये देखील यूज करता येते. म्हणजे कोणता नंबर हा लेफ्ट कडून थर्ड आणि राईट कडून फिफ्थ या दोघांच्या इन बिटवीन एक्झॅक्टली मिडल आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला अल्फाबेट टेस्ट मध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि अल्फाबेट टेस्टचे बिचारे ओनली वन क्वेश्चन, तर याच्यावर होतो एक क्वेश्चन येणार आहे आपल्याला एक्झाम मध्ये, ओनली वन क्वेश्चन. ओके सर, हा आपला पहिला सेट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एवढे टॉपिक्स आहेत. आता मी थोडंसं घाई करतोय म्हणजे याला आपण रब करतो आणि याच्यानंतरचे पुढचे टॉपिक्स आपण लगेच लिहिणार आहोत. तर हे सगळं तुमच्याकडे आहे, लिहिताय तुम्ही. जे नवीन आहेत वर्कशॉप मध्ये अशा लोकांनी काय करायचंय, हे थोडंसं नोट डाऊन करायचंय किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला. नंतर तुम्हाला थोडंसं हेल्प होणार आहे, थोडंसं रेफरन्स म्हणून तुम्हाला ते यूज करता येणार आहे, किंवा एका कुठल्या तरी रफ नोटबुक मध्ये तरी तुम्हाला हे किमान लिहून घ्यायचं आहे. सो दॅट जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन कराल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या टॉपिकला आपल्याला जास्त वेटेज द्यायचंय, कोणत्या टॉपिकचा जास्त अभ्यास करायचा आहे, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कोणते टॉपिक म्हणजे कमी इम्पॉर्टंट आहेत, हे सगळं तुम्हाला अंदाज बांधता येणार आहे. आपण पुढे जातो मित्रांनो. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे जो काही त्याचा नंबर असेल, कोडिंग डिकोडिंग असं त्याचं नाव आहे. बऱ्याच लोकांना या टॉपिकची ओळख देखील आहे. म्हणजे कोड म्हणजे काय आणि डिकोड म्हणजे काय हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती आहे. कोडिंग म्हणजे मित्रांनो म्हणजे कोड करणं, एका त्या गोष्टीला संकेत देणं, सांकेतिक भाषा, याला आर्टिफिशियल लँग्वेज किंवा कृत्रिम भाषा अशा पद्धतीचे नाव देखील आहेत. सांकेतिक भाषा म्हणजे बऱ्याचशा मूव्हीज मध्ये आपण बघतो की म्हणजे किंवा इंटेलिजन्स ब्युरोज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे कुठल्या तरी गोष्टींना आपण एक संकेत देतो. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल राम हा शब्द आहे, तर आता रामच्या नंतर बघा यस येतोय, एच्या नंतर बी येतोय आणि यमच्या नंतर यन येतोय, बरोबर आहे. समजा राम या शब्दाला यस बी यन असं जर लिहिलं समजा राम या शब्दाला, तर कॅट या शब्दाला काय लिहायचं अशा पद्धतीचं, इफ राम इज कोडेड ॲज यस बी यन इन अ सर्टेन कोडिंग लँग्वेज, एका कोड लँग्वेज मध्ये एका सांकेतिक भाषेमध्ये राम या शब्दाला जर असं लिहिलं तर कॅट या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहायचं, अशा पद्धतीचं एक सिंपल, म्हणजे अशा पद्धतीचे एवढे सिंपल आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळणार नाहीयेत, पण याच्यापेक्षा थोडेसे हार्ड लेवलचे. मग त्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणणार आहोत. आणि हा चॅप्टर पण अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये पण बरेचसे टॉपिक्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामधले सब टॉपिक्स, त्याचे जे टाइप्स आहेत. मग कोडिंग डिकोडिंग या टॉपिकचं वेटेज आहे 12 क्वेश्चन्स. 12 क्वेश्चन्स, 12 क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 12 क्वेश्चन, जसे सिरीज या टॉपिक मध्ये आपल्याला 12 क्वेश्चन्स पाहायला मिळतात. म्हणजे कोडिंग डिकोडिंगचं पण वेटेज अतिशय जास्त आहे आणि तो आपल्याला अभ्यास करणं अतिशय महत्वाचं देखील होऊन बसतं. ठीक आहे, तर मग आपण वेळोवेळी ते पण घेऊया, आता जास्त वेळ वाया न घालवता. त्याच्यानंतर म्हणजे हे फक्त नाव लिहून देणार आहे मी आणि त्याच्या पद्धतीचे एक्सप्लेनेशन किंवा त्या टॉपिक मध्ये नेमकं कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असणार आहेत आपण त्या वेळी बघणार आहोत. मी 15 दिवस आपले रोज लेक्चर असणार आहेत त्याच्यामुळे. कोडिंग डिकोडिंग, त्याच्यानंतर टॉपिक आहे पझल टेस्ट. पझल टेस्ट म्हणजे मित्रांनो एक पझल, एक कोड तुम्हाला दिलेला असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बरंच काय काय, म्हणजे समजा 5 नावं आहेत, ए बी सी डी ई एफ, बरोबर आहे, किंवा 6 ए बी सी डी ई. मग त्यांनी सांगितलं की ए लाईक्स कोल्ड ड्रिंक, बी लाईक्स, म्हणजे त्यांच्यामध्ये मग कोल्ड ड्रिंकचे नावं आपण घेऊया. ए लाईक्स पेप्सी, बी लाईक्स फंटा, ए लाईक माझा वगैरे अशी नावं देत आहे समजा, किंवा ए अँड बी लाईक्स फंटा, सी डझंट लाईक पेप्सी. म्हणजे अशा पद्धतीचे 4-5 स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. मग त्या सगळ्या स्टेटमेंट्सचा यूज करून कोणाला काय आवडतं किंवा कोणाला काय आवडत नाही अशा पद्धतीचे क्वेश्चन्स देखील तयार होऊ शकतात. मग त्याला आपण पझल टेस्ट असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये कोडे जसे आपण सोडवतो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, काही हिंट्स दिलेले आहेत आणि काही गोष्टींपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर त्याला आपण म्हणतो पझल टेस्ट. आणि तसे तुम्हाला 3 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. सेम याच्यासारखंच एक सिटिंग अरेंजमेंट नावाचा टॉपिक आहे. याच्या नावामध्येच तुम्हाला क्वेश्चन्स समजतील की सिटिंग अरेंजमेंट मध्ये कशा पद्धतीचा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतो. सिटिंग अरेंजमेंटचं पण वेटेज आहे 3 क्वेश्चन्स. याच्यामध्ये क्वेश्चन विचारतात की देर आर 5 पीपल, दे सॅट अराउंड अ सर्क्युलर टेबल. एका सर्क्युलर टेबल मध्ये, वर्तुळाकार आकारामध्ये त्या टेबलाच्या भोवती ते बसलेले आहेत आणि कोणाच्या समोर कोण आहे किंवा कोणाच्या लेफ्टला, थर्ड राईटला, फोर्थ लेफ्टला, कोणाच्या लेफ्टला, कोणाच्या राईटला कोण आहे
असे काही हिंट्स आपल्याला प्रोव्हाइड करतील आणि मग क्वेश्चन मध्ये विचारतील की याच्या लेफ्टला कोण बसलाय, याच्या राईटला सेकंडला कोण बसलाय, किंवा त्याच्या ऑपोजिटला कोण बसलाय, त्याच्या फ्रंटला कोण बसलाय, कोणा फ्रंटला कोण बसलेला नाहीये, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. मग त्याला आपण सिटिंग अरेंजमेंट असं म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे म्हणजे टॉपिकचं नाव आहे डायरेक्शन्स. डायरेक्शन्स म्हणजे दिशा, तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे बऱ्याचशा नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, म्हणजे मग एखादा पर्सन आहे तो एका स्टार्टिंग पॉइंट पासून त्याने नॉर्थला 5 किलोमीटर चालला, त्याच्यानंतर ही टूक अ लेफ्ट टर्न अँड देन ही कवर्ड 15 किलोमीटर, देन अगेन ही टूक अ राईट टर्न अँड मूव अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज, असे काही हिंट्स तुम्हाला देतील. अँड दे विल आस्क फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे फाइंड द डिस्टन्स ऑफ अ फायनल पॉइंट with respect to starting point, what is the in which direction he is finally, in which direction he is facing, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्शन्स मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे त्याच्यावर 2 क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे रँकिंग. रँकिंग म्हणजे मित्रांनो क्यू म्हणजे रांग. एका रांगेमध्ये म्हणजे लेफ्ट कडून एका पर्सनचा नंबर आहे 3rd किंवा 13th, 1/3 म्हणजे 13 13, आणि राईट साइड कडून त्याचा नंबर आहे एवढा, किंवा मग दोघांच्या इन बिटवीन एवढे पर्सन्स आहेत, तो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत रो मध्ये, कॉलम मध्ये, किंवा टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती स्टँडिंग आहेत त्या कॉलम मध्ये किंवा त्या रँक क्यू मध्ये, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. तर याच्यामध्ये पण तुम्हाला 2 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत रँकिंग या टॉपिक मध्ये. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एजेस. हा बऱ्याच लोकांना मॅथमॅटिक्स मध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये हा क्वेश्चन पाहायला मिळालेले असणार आहेत, की वयवारी म्हणजे वय, एजेस वर आधारित क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो प्रॉब्लेम्स ऑन एजेस, की एज म्हणजे एका फादरचं वय आहे मुलाच्या वयापेक्षा ट्वाइस आहे किंवा दुप्पट आहे, दोघांच्या वयांची बेरीज ही आहे, किंवा दोघांच्या वयांचा रेशो हा आहे दोघांच्या एजेसचा, किंवा म्हणजे अमित आणि सुमित, किंवा रमेश सुरेश, किंवा लेडीज मधून मुलींचे नावं, असे वेगवेगळ्या त्याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि तसे 2 क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिक मधून पाहायला मिळणार आहेत. सो मला वाटतंय की हे सगळे टॉपिक्स आहेत आपले जे आतापर्यंत जे टॉपिक्स घेतले होते त्या सगळ्या टॉपिक्सला, त्या सेक्शनला म्हणतात व्हर्बल रिझनिंग. व्हर्बल रिझनिंग म्हणजे आपल्या मेंटल एबिलिटी या विषयाला 2 सेक्शन्स आहेत. एक म्हणजे व्हर्बल रिझनिंग आणि दुसरं म्हणजे नॉन व्हर्बल रिझनिंग. वर्ब म्हणजे क्रियापद, आणि क्रियापदाशिवाय कुठलंही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. व्हर्बल या शब्दाचा म्हणजे व्हर्बल म्हणजे वर्ब रिलेटेड, म्हणजे क्रियापदांशी रिलेटेड, म्हणजेच त्यांना म्हणायचे की शब्दशः म्हणजे शाब्दिक, म्हणजे त्यांना असं म्हणायचे की त्याच्यामध्ये फिगर्स नाही आहेत. आणि नॉन व्हर्बल म्हणजे फिगर रिलेटेड क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये सगळ्या फिगर्स तुम्हाला आकृत्या पाहायला मिळत आहेत, ठीक आहे, आणि त्याला मग नॉन व्हर्बल म्हणतात. व्हर्बल म्हणजे पॅराग्राफिकल किंवा स्टेटमेंट वाईज, सेंटेन्स वाईज क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्याला आपण व्हर्बल रिझनिंग असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये एवढे क्वेश्चन्स होते जे आपण आतापर्यंत बघितलेले आहेत की त्याला आपण व्हर्बल रिझनिंग असं म्हणतोय. म्हणजे व्हर्बल रिझनिंगचं बऱ्यापैकी तिथे वेटेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यानंतर मी लिहितोय नॉन व्हर्बल रिझनिंग. बघा, नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे ऑल द टॉपिक्स विच आर रिलेटेड टू फिगर्स, त्याला आपण नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणतो, जे वर्बशी रिलेटेड नाही आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे त्याला म्हणूया आपण की काउंटिंग फिगर्स असं त्याचं नाव आहे. काउंटिंग फिगर्स त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द गिव्हन फिगर, टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स इन द गिव्हन फिगर, टोटल नंबर ऑफ रेक्टँगल्स इन द गिव्हन फिगर, टोटल नंबर ऑफ सर्कल्स इन द गिव्हन फिगर. एक तुम्हाला कॉम्प्लेक्स फिगर दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स काउंट करायचे, म्हणून त्याला म्हणतात काउंटिंग फिगर्स. म्हणजे काउंटिंग फिगर्स या टॉपिक वर क्वेश्चन्स आहेत तुम्हाला 2 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन, फक्त 2 मार्कांचा प्रश्न आहे तो, ठीक आहे. त्याच्यानंतर मात्र आता फिगर्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो, म्हणजे त्याच्यामध्ये बघा बरेच काय काय विचारलं जाऊ शकतं. एक म्हणजे फिगरची सिरीज, फिगरची डायरेक्टली सिरीज. आपण त्या सिरीज मध्ये म्हणजे मी फिगर सिरीजचे क्वेश्चन्स डिस्कस केले नव्हते, कारण की नॉन व्हर्बल सेक्शन हे दुसरं सेक्शन आहे, त्याच्यामुळे म्हणजे याचं वेटेज इकडे लिहितोय मी. म्हणजे फिगर सिरीजचं खास वेटेज 2 क्वेश्चन्स आहे,
त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हतं म्हणजे अगोदरच्या सिरीज मध्ये. तरी पण मी तुम्हाला त्याचा फक्त टाइप्स डिस्कस केला होता. फक्त इथे सिरीज मध्ये 2 क्वेश्चन म्हणजे फिगरची सिरीज मध्ये 2 क्वेश्चन. जसं की आपण फिगरचं बघा एनालॉजी, आपण एनालॉजी बघितली होती, समसंबंध कोरिलेशन मी तुम्हाला आता डिस्कस केलं होतं. फिगर मध्ये पण एनालॉजी असू शकते, म्हणजे एक फिगर दिले आणि या फिगर सोबत ही फिगर रिलेटेड आहे. नंतर तुम्हाला थर्ड फिगर देतील आणि थर्ड फिगर सोबत ऑप्शन्स पैकी कोणती फिगर रिलेटेड आहे हे तुम्हाला चेक करायचंय. जसं की नंबर किंवा लेटरची जशी अनालॉजी असते तशी फिगरची देखील अनालॉजी असू शकते. त्याच्यावर तुम्हाला एनालॉजी, फिगर एनालॉजीवर तुम्हाला 3 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत. 3 क्वेश्चन्स फिगर अनालॉजीवर. त्याच्यानंतर सेम फिगर क्लासिफिकेशन देखील असू शकतं, म्हणजे फाइंड ऑड फिगर आउट. तुम्हाला यू हॅव प्रोव्हाइडेड विथ द 4 फिगर्स आउट ऑफ विच 1 फिगर इज डिफरंट. बरोबर आहे, कुठली तरी एक फिगर वेगळी असणार आहे आणि ती फिगर तुम्हाला शोधायची आहे की कोणती फिगर असेल. बरोबर, मग ते क्लासिफिकेशन वर 2 क्वेश्चन्स आय गेस. लेट मी चेक. नाही, 3 क्वेश्चन्स. तर फिगर क्लासिफिकेशन याच्यावर 3 क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फिगर्स आहेत, 4 फिगर्स आहेत, आउट ऑफ विच 1 फिगर इज डिफरंट अँड यू हॅव टू चूज विच फिगर इज डिफरंट. सो दॅट इज क्लासिफिकेशन. ओके, देन फिगर क्लासिफिकेशन, फिगर कंप्लीशन. तुम्हाला फिगरला कंप्लीट करायचंय, म्हणजे एक तुम्हाला अशी फिगर दिलेली आहे, ठीक आहे. या फिगर मध्ये बघा अशा पद्धतीने काहीतरी आहे आणि ही फिगर मध्ये काय येईल ऑप्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे त्याचं उत्तर असणार आहे जे काही ऑप्शन आहे. म्हणजे आता मी एकदम सिंपल काढलंय, ऑब्विसली अशा पद्धतीचे सिंपल क्वेश्चन आपल्या समोर असणार नाहीत, त्याच्यामुळे थोडीशी कॉम्प्लेक्सिटी अजून वाढणार आहे. मग तुम्हाला मी एक समजून सांगतोय. मग या फिगरला मी कंप्लीट करून दाखवले तुम्हाला, म्हणजे इथं जो भाग होता तो इनकम्प्लीट भाग होता आणि ऑप्शन म्हणून मी त्याला टिक केलंय. मग अशा पद्धतीचे 2 क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याला मी फिगर कंप्लीशन असं नाव ठेवलंय, फिगरला कंप्लीट करायचंय आपल्याला. तसे 2 क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो दॅट इज फिगर कंप्लीशन अँड देन ओके, फिगर्स मध्ये मग मिरर इमेज, त्याला मिरर आणि वॉटर इमेज, याला 2-2 क्वेश्चन्सचे वेटेज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मिरर इमेज आणि वॉटर इमेज, त्याला मी रिफ्लेक्शन असं देखील म्हणतो. मिरर इमेज म्हणजे तुम्हाला एखादी इमेज दिली आहे आणि ती मिरर मध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे ते तुम्हाला शोधायचे. एक फिगर दिली आहे वॉटर मध्ये, पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब कसं असणार आहे ते, त्याच्यावर 2-2 क्वेश्चन्सचे वेटेज आहे. अशा पद्धतीने फिगर्स मध्ये थोडस मी त्याला एकत्र पद्धतीने लिहायचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आता बघा काय राहिलेलं आहे. त्याच्यानंतर वेन डायग्राम नावाचे एक चॅप्टर आहे. बऱ्याच लोकांना सेट्स अँड रिलेशन मॅथमॅटिक्स म्हणून याचा अंदाज आलेला असणार आहे की वेन डायग्राम म्हणजे नेमकं काय. म्हणजे वेन हे एका सायंटिस्टचं नाव आहे आणि त्याने ते सुरुवात केली होती डायग्राम्सची, म्हणून त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. आणि वेन डायग्राम मध्ये तुम्हाला युनियन, इंटरसेक्शन हे अशा पद्धतीचे तुम्हाला टर्म्स ऐकायला पण भेटलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे जर तुम्हाला जर अशा पद्धतीने लिहायचं असेल म्हणजे गर्ल्स आणि स्टुडंट्स ह्या 2 टर्म्सला जर तुम्हाला वेन डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने डिस्कस म्हणजे तयार करता येतं. म्हणजे दिस सर्कल रिप्रेझेंट गर्ल्स आणि हा स्टुडंट, कारण की स्टुडंटचा काही पार्ट हा गर्ल म्हणजे गर्ल्सचा काही पार्ट हा स्टुडंट असेल आणि या पार्ट मध्ये बॉईज असतील. बरोबर आहे की नाही, हे स्टुडंट्सचा भाग आहे. आणि स्टुडंट्स मध्ये म्हणजे आता इकडच्या साईडला गर्ल्स देखील असू शकतात, नाही सॉरी, हा, आणि इथल्या ज्या गर्ल्स आहेत ना सो त्या स्टुडंट नाहीये, म्हणजे कुठल्याही शाळेत शिकत नाहीत. म्हणजे हा जो पार्ट इकडे जो मी तुम्हाला दाखवतोय हा जो पार्ट आहे त्या गर्ल्स आहेत, पण दीज आर नॉट स्टुडंट्स, ते स्टुडंट नाही आहेत, कुठल्याही शाळेत शिकत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वेन डायग्रामच्या साहाय्याने आपल्याला कुठल्याही 2 किंवा 3 गोष्टींसंदर्भात एखादी डायग्राम तयार करता येते, त्यांच्या मधलं म्युच्युअल रिलेशनशिप डिस्क्राईब करता येते. याच्या संदर्भात काही क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत एक्झाम मध्ये. तर वेन डायग्राम या चॅप्टरचे वेटेज आहे 3 क्वेश्चन्स, याच्यावर 3 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला मिळणार आहेत वेन डायग्राम या टॉपिकवर. त्याच्यानंतर हा, ह्या फिगर्स मध्ये अजून एक फिगर ऍड करा, त्याच्यामध्ये बघा हिडन फिगर्स. हिडन फिगर मध्ये 2 क्वेश्चन्स येणार आहेत. हिडन फिगर म्हणजे काय, तुम्हाला लपलेली आकृती शोधायची असते म्हणजे हिडन फिगर. त्याला दुसरा एक शब्द आहे एम्बेडेड फिगर. एम्बेडेड म्हणजे एखाद्या फिगर मध्ये ती तशी लपून बसलेली असते.
एका मोठ्या कॉम्प्लेक्स फिगर मध्ये, आणि कॉम्प्लेक्स फिगर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत, आणि या फिगर मध्ये खालीलपैकी 4 ऑप्शन्स पैकी कोणती फिगर ही लपलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारतील, किंवा एखादी सिंपल क्वेश्चन सिंपल फिगर तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतील आणि ऑप्शन मध्ये 4 कॉम्प्लेक्स फिगर्स देतील आणि विचारतील की गिव्हन फिगर ही कोणत्या ऑप्शन मध्ये लपलेली आहे. अशा पद्धतीचे 2 प्रश्न तयार होऊ शकतात. तर त्याच्यावर वेटेज आहे 2 क्वेश्चन. त्याला मी एम्बेडेड फिगर किंवा हिडन फिगर असं म्हटलेलं आहे. याला मी थोडंसं आता इरेज करतोय, अजून 2-3 चॅप्टरची नावं मी लिहिणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊया. अजिबात बोर व्हायचं नाहीये, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला अगदी माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या टॉपिकला किती वेटेज येणार आहे, कारण की त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. आपल्याला बिलकुल अंदाज असला पाहिजे, अंदाज नाही एक्झॅक्ट माहित असलं पाहिजे की काय म्हणजे एक्झाम मध्ये विचारणार आहेत. त्याच्याशिवाय एक्झाम ओरिएंटेड हे वर्कशॉपच म्हणता येणार नाही मग, कारण की फुल्ली एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे की एक्झाम मध्ये काय येणार आहे, त्याच्यासाठीच मी काम करतो इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कुठला टॉपिक राहिला बघा, एक टॉपिक लिहायचा बाकी आहे माझा, त्याला मी लिहिणार आहे क्यूब्स अँड डाईस. क्यूब्स अँड डाईस, डायसेस, क्यूब्स अँड डायसेस. सगळ्या मुलांना माहिती आहे, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना, की क्यूब काय असतो. ठीक आहे. क्यूबॉइड देखील माहिती आहे तुम्हाला. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टर मधून तुम्हाला आठवत असणार आहे की क्यूब कसा दिसतो, क्यूबॉइड कसा दिसतो, आणि डाईस म्हणजे काय. डाईस म्हणजे जो सापशिडीमध्ये किंवा लुडो मध्ये आपण जो खेळतो, म्हणजे घेतो खेळण्यासाठी, ते डाईस असतो. मग त्या संदर्भामध्ये काहीतरी क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे त्या टॉपिक मध्ये मी ते सगळं डिस्कस करणार आहे. म्हणजे एखादा मोठा क्यूब आहे, त्याला कट करून त्याचे काहीतरी पीसेस तयार करतात, म्हणजे क्यूब मधून अजून बरेचसे स्मॉलर क्यूब्स तयार करता येतात कट वगैरे करून, त्याला रंग देतात. मग असे बरेचसे त्याच्यामध्ये काही काही कॉन्सेप्ट आहेत आणि ते आपल्याला त्या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचे आहेत. आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक देखील आहे, आपण लवकरच तो पण डिस्कस पण करणार आहोत. मग क्यूब्स अँड टॉपिक, क्यूब्स ह्याच्यामध्ये बघा 3 आणि 3 6 3 9 9 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचं वेटेज देखील आहे की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स ते असणार आहेत, आणि ते मी त्या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला व्यवस्थित शिकवणार देखील आहे. तर हा क्यूब्स अँड डाईस हा एक टॉपिक आहे, आणि दुसरा एक आहे पेपर फोल्डिंग नावाचा एक चॅप्टर आहे. म्हणजे तुम्हाला एक पेपर दिलेला असतो मित्रांनो, एक पेपर, आणि या पेपरला बघा जर फोल्ड केला समजा अशा पद्धतीने, तर मग तो असा दिसेल. इथून असा अशा पद्धतीने फोल्ड जर केला समजा, तर इथून असा इथे दिसेल, बरोबर आहे. आणि याच्यावर जर पंच केला मित्रांनो, असा पंच केला, आणि जेव्हा तू ओपन कराल ना मित्रांनो, जेव्हा ओपन केल्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येते की हा पंच 4 ठिकाणी गेलेला आहे. याला पेपर पंचिंग म्हणतात. पहिल्यांदा फोल्ड केलं, पंच केलं, आणि नंतर अनफोल्ड देखील केलेलं आहे. फोल्डिंग, अनफोल्डिंग, पंचिंग असे बऱ्याचशा प्रोसेस तिथे इन्व्हॉल्व आहेत. याच्यावर 6 क्वेश्चन्स आहेत, आणि ते त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला डिस्कस करून दाखवणार आहे की कशा पद्धतीचे वेगवेगळे टाइप्स त्याच्यामध्ये असणार आहे. तो आहे पेपर फोल्डिंग. आणि शेवटी अजून एक टॉपिक आहे, त्याला पिरॅमिड म्हणतात. पिरॅमिडला मराठीतून काय म्हणतात मला थोडं आठवत नाही आता, पण पिरॅमिड मध्ये तुम्हाला माहिती आहे पिरॅमिड कसा दिसतो. इकडच्या साईडला मी काढणार आहे पिरॅमिड. तुम्हाला इजिप्तचा पिरॅमिड माहिती आहे कसा दिसतो, तसाच नंबरचा पिरॅमिड आपल्याला तयार करायचा आहे. नंबरचा पिरॅमिड म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे समजा जर असं म्हटलं मी, समजा आता इथे की इथे अजून एकदा घेऊया, 16 17 18 19 20 21 22 आणि 23. हे बघा मित्रांनो, म्हणजे जर असं म्हटलं 2 7 12 इज टू 4 7 14. ठीक आहे. सो नंतर 6 13 19 इज टू क्वेश्चन मार्क, अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारतील पिरॅमिड मध्ये. सो म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे याचा अंदाज आलेला असणार आहे की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झॅक्टली विचारले जाणार आहेत. सो म्हणजे बऱ्याच लोकांना याचा आन्सर देखील आलेला असणार आहे. आता इकडे बघा, हे बघा 2 7 आणि 12 सगळ्यांना इथून इथे एक इमेज तयार होते. त्याच्यानंतर 4 7 आणि 14, हे बघा 4 7 आणि 14, म्हणजे याचा अशा पद्धतीने होतं तयार झाली डायग्राम, आणि याची डायग्राम बघा अशी तयार झालेली आहे. मग सेम असंच बघा 6 13 आणि 19, हे बघा 6 13 आणि 19, 6 13 आणि 19. मग सेम आता काय लिहिलं इकडच्या साईडला 8
13 आणि 21 म्हणजे ऑप्शन म्हणून तुम्हाला याला टिक करायचं आहे. मग हा आहे पिरामिड. याच्यामध्ये अनालॉजी यूज केली गेली आहे, समसंबंध. सो दिस टर्म इज रिलेटेड विथ दिस सेकंड टर्म इन अ सम वे. एका सर्टेन वे मध्ये या दोघांमध्ये संबंध आहे. इन द सेम वे सिमिलरली दिस टर्म इज रिलेटेड टू द फोर्थ टर्म विच इज मिसिंग, आणि ती तुम्हाला शोधायची ऑप्शन म्हणून, आणि दॅट इज दिस टर्म. आणि त्याच्यामधलं लॉजिक हे आहे. कळते काय लॉजिक? सर याच्यावर मध्ये बघा तुम्हाला मला वाटते 3+3 म्हणजे 3 क्वेश्चन्स लेटर्सचे, 3 क्वेश्चन्स नंबरचे, म्हणजे 6 क्वेश्चन्सचे वेटेज याच्यामध्ये आहे पिरॅमिड टॉपिक मध्ये. सगळ्यांची जर ऍडिशन केलं ना तुम्ही मित्रांनो, त्याची ऍडिशन येणार आहे 100 क्वेश्चन्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी वेटेज, की एक्झाम मध्ये नेमकं काय काय येणार आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत जे काही मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट वाटते का? म्हणजे ठीक आहे, तुमच्याकडून आता 2 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे, की तुम्हाला काही डाऊट वाटते का? बरेच लोक इथे नवीन पण आहेत या वर्कशॉप मध्ये, त्या लोकांना मी प्रश्न विचारतोय की त्यांना थोडासा अंदाज आलाय का? म्हणजे हे जे नावं लिहिलेले आपण बोर्डवर ते तुमच्या ओळखीचे असणार आहेत बऱ्यापैकी. एक्झॅक्टली हे सगळे नावं तुमच्या ओळखीचे असणार आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे याचा अंदाज असणार आहे. ठीक आहे, कुठे ना कुठे आपण ऐकलेलं असतात हे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर दिस इज ऑल अबाउट द चॅप्टर नेमिंग. मेंटल एबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये एवढे सगळे चॅप्टर्स आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने आहेत. मग मित्रांनो आता याच्यापैकी आता बरेचसे अजून काही नावं आहेत मेंटल एबिलिटी या विषयामध्ये, जे मी अजून इथे बोर्डवर लिहिलेले नाहीये. म्हणजे आता ते काही इथे बोलायची पण गरज नाहीये, त्याचे बरेचसे नाव आहेत अजून. सिलोलिझम नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये लॉजिकल रिलेशन्स असतात. म्हणजे सम कॅट्स आर डॉग, नो कॅट इज डॉग वगैरे अशा पद्धतीचे पण काहीतरी असतात. मग जे काही तुम्हाला इथे लिहिलेलं नाहीये ते एक्झामला येणार पण नाहीये, कारण की आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे अनालिसिस केलंय तिथून याचा अंदाज बांधता येतो की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे मग हे का आपण केलेलं आहे, हे अनालिसिस करण्यापाठीमागचं एकच रिझन आहे की जे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत हातावर सॉल्व्ह करण्यासाठी. आणि ज्याचं जास्त वेटेज आहे त्या चॅप्टर्सवर आपल्याला थोडासा जास्त फोकस्ड राहून त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहताना आत्ताच बघितलं होतं की सिरीज या टॉपिक मध्ये आपण बघितले 12 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर मिसिंग कॅरेक्टर नावाचा एक टॉपिक आपण आता बघितला होता. मिसिंग कॅरेक्टर याच्यामध्ये 3 आणि 3 6 9 क्वेश्चन्स आपण पाहायला मिळाले मिसिंग कॅरेक्टर या टॉपिक म्हणून. कोडिंग डिकोडिंग या टॉपिक मध्ये आपल्याला 12 क्वेश्चन्स पाहायला मिळालेले आहेत. 12 क्वेश्चन्स. क्यूब्स अँड डाईस या टॉपिक मध्ये 9 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे बघा, तुम्ही जर यांचे जर काउंट केलात मित्रांनो, हे बघा 12 आणि 12 24 आणि 9 9 18 42 क्वेश्चन्स होत आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर अजून एखादा टॉपिक आपण त्याच्यामध्ये ऍड करूया जो जास्त ग्रुपिंग एक टॉपिक आहे. ग्रुपिंग ज्याच्यामध्ये नंबरची ग्रुपिंग 3 आणि लेटरची असे 6 आणि याच्यामध्ये 6 ऍड केल्यात मित्रांनो तर 48 म्हणजे 1 2 3 4 अँड 5 चॅप्टर्स जवळपास तुम्हाला 48 नंबर्स पर्यंत घेऊन जात आहेत आउट ऑफ 100 हे 5 टॉपिक्स. म्हणजे या 5 टॉपिक्स जेव्हा आपण सुरुवातीला जर केले तर मग काय होते, आपण बऱ्यापैकी आपण पुढे जातोय. कळतंय लक्षात तुम्हाला? बऱ्याच लोकांना म्हणजे ह्याचा अंदाज बांधायचा आपल्याला की म्हणजे आपण जर या चॅप्टर्स पासून जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा म्हणजे वेल बिगिन इज हाफ डन म्हटल्यासारखं होतंय की वेल बिगिन इज हाफ डन. हाफ नंबर्स पर्यंत आपण जातोय. म्हणजे आपल्याकडे 100 क्वेश्चन्स आपल्याला गेन करायचे. त्यापैकी जर आपण म्हणजे यांचा फॉर्मॅटिंग जर समजून घेतला की नेमके क्वेश्चन्स कसे विचारले जाणार एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स. मग आता हे जे 6 क्वेश्चन्स आहेत ते जसे जसे 6 क्वेश्चन्स तुम्हाला मी दाखवले की बघा हा एक क्वेश्चन आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, आणि या 6 क्वेश्चन्सला समजून घ्या. मग त्यापैकी ऑब्व्हियसली तुम्हाला सगळं माहित असणार आहे, फक्त त्या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर होणार आहेत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर झाल्यानंतर मग ते तुम्हाला गोष्टी ओळखायच्या वाटणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जाणार तेव्हा
तो क्वेश्चन तुमच्या ओळखीचा असणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित अटेम्प्ट करू शकणार आहेत. सो ऑब्वियसली आय ऍडमिट दॅट की मेंटल एबिलिटी इज हॅव्हिंग इन्फिनाइट नंबर ऑफ लॉजिक्स, म्हणजे इन्फिनाइट नंबर ऑफ लॉजिक्स पॉसिबल असतात आपल्या कुठल्याही क्वेश्चन साठी. म्हणजे वेगवेगळे लॉजिक आणि ते लॉजिक्स आयडेंटिफाय करणं इज नॉट अ म्हणजे इज अ बिग डील, एक मोठी डील असते ती. म्हणजे ते सगळ्यांचं इझी जॉब नाहीये टू आयडेंटिफाय द लॉजिक. कारण की एखाद्याच्या मनातलं ओळखण्यासारखं इतका हार्ड जॉब आहे की म्हणजे एखादा नंबर सिरीज मध्ये 4-5 नंबर्स आहेत आणि नेक्स्ट नंबर तुम्हाला प्रेडिक्ट करायचा आहे. मग त्या अगोदरच्या नंबर्स मध्ये तुम्हाला काहीतरी लॉजिक शोधायला पाहिजे आणि त्या लॉजिक मधूनच तुम्ही पुढे जाणार आहेत आणि ते लॉजिक तुम्ही शोधणं गरजेचं आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग, जास्त टाइम आपण वेस्ट न करता आपण थोडंसं आपण पुढे पण जाऊया. ठीक आहे, तर म्हणजे हे चॅप्टर्स आपल्याला सुरुवात देखील करायची आहे. मग आता अजून मला वाटतं थोडासा टाइम बाकी आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ओके, बघा मित्रांनो, तर आपलं बघा मेंटल एबिलिटी जो विषय आहे ना, तो बऱ्यापैकी बघा म्हणजे नंबर्स, लेटर्स, फिगर्स, सिम्बॉल्स म्हणजेच हे पण असतं म्हणजे सिम्बॉल, कारण की नंबर्स म्हणजे पण एक प्रकारचे सिम्बॉलच आहेत. म्हणजे एक हा आकडा दाखवण्यासाठी आपण एक आपला जो आहे डेसिमल मधला तो सिम्बॉल यूज करतो, म्हणजे सिम्बॉलच आहे ते एक प्रकारचा. ठीक आहे, तर म्हणजे या 3 गोष्टींसोबत डील करायचंय आपल्याला. मग त्याच्यामध्ये बेसिक इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यामधले जो बेसिक्स आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे नंबर्सची पुरती ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. नंबर्स पण तुम्हाला माहिती आहेत, मग नॅचरल नंबर्स आहेत, प्राईम नंबर्स आहेत, इव्हन नंबर्स आहेत, ऑड नंबर्स आहेत, कंपोजिट नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्स आहेत, कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे नंबर्स आहेत. मग आपल्याला इथंपर्यंत अजिबात जायची गरज नाहीये. म्हणजे आपल्या विषयाला जर आपल्याला जर गेन करायचं असेल, त्याच्यामध्ये जर कॉन्सेप्च्युअल समजून घ्यायचं असेल, तर नंबर्स मध्ये बघा तुम्हाला काय काय करायचं आहे. मग नंबर्स मध्ये तुम्हाला एक तर प्राईम नंबर्स माहित पाहिजेत. ठीक आहे ना, एक कमीत कमी 100च्या अलीकडच्या तरी. ठीक आहे, म्हणजे इनफॅक्ट मी तर 1000 पर्यंतचे म्हणेन, पण म्हणजे ते थोडंसं हार्ड जॉब आहे आणि तो प्रॅक्टिस करावा लागतो त्याच्यासाठी. म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस आणि रोजच्या आपल्या हाताखाली असतील ते क्वेश्चन म्हणजे ते जे नंबर्स, तेव्हाच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहित असणार आहेत. ठीक आहे, प्राईम नंबर्स तुम्हाला माहित पाहिजेत, प्राईम नंबर्स. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्वेअर्स माहित पाहिजेत. स्क्वेअर्स 30 पर्यंतचे तरी स्क्वेअर्स माहित पाहिजेत. म्हणजे 25चा, 26चा, 27चा, 28चा, 21, 22, 19, 18, 17, 16, 13, 12 या सगळ्या नंबरचे तुम्हाला स्क्वेअर्स माहित पाहिजे, कारण त्याचा कुठे ना कुठे यूज होणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला क्यूब्स माहित पाहिजेत. क्यूब्स माहित पाहिजेत. आपण असं म्हणूया की 20 पर्यंतचे क्यूब्स माहित पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे आपल्या एक्झामची एवढी लिमिट आहे की 20 पर्यंतचे त्यांनी यूज करतात क्यूब्स कुठे ना कुठे तर, आणि स्क्वेअर्सचे 30 पर्यंतचे स्क्वेअर्स यूज करतात. आणि प्राईम नंबर्स म्हणजे इनफॅक्ट मी 1000 पर्यंतच लिहिणार आहे, कारण की आय डोंट वॉन्ट टू टेक रिस्क, कारण की 1000 पर्यंत जाऊ शकतात कधी कधी. ठीक आहे, म्हणजे यांचा यूज होतो कुठेतरी. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याच्यावर विचारतात क्वेश्चन्स म्हणून, पण याचा म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या 3 गोष्टींचा यूज केला जातो क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ठीक आहे, तर मग तुम्हाला आता ही वेळ नाहीये म्हणजे याच्यावर काम करण्याची, म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे याच्यावर किती पण काम केलं तर तो एक प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये असणं हे महत्वाचं आहे, बाकी म्हणजे तेवढ्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत. ठीक आहे, तर हे झालंय नंबर्सच्या बाबतीमध्ये. आणि लेटर्स म्हणजे काय हो मित्रांनो, आपले इंग्लिश अल्फाबेट लेटर्स, बरोबर आहे की नाही. ABCDEFGHIJKL आणि M. टोटल 26 लेटर्स आहेत आपल्याकडे. टोटल 26 लेटर्स आहेत इंग्लिश अल्फाबेट सिरीज मध्ये. सो टोटल 26 जर असतील मित्रांनो, त्याच्यापैकी समजा आपण 13-13चे 2 डिव्हिजन्स केले, तर पहिला डिव्हिजन ए पासून एम पर्यंत आहे आणि दुसरा डिव्हिजन एन पासून झेड पर्यंत आहे. ओके, एन पासून झेड पर्यंत आहे. मग यांचे जर नंबर्स मित्रांनो तुम्ही लिहिलात तर समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. त्याच्यानंतरचा जो आहे ना मित्रांनो, आता यम, आता यन आहे, मी यन ला असं लिहितो मित्रांनो, ही माझी एक लिहिण्याची पद्धत आहे. यन OPQRSTUVWXY आणि झेड. हे बघा 13चा हा नंबर 14 आहे, याचा 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 18, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. तर हे नंबर्स आहेत. आता 1 आणि 26 ची ऍडिशन करा मित्रांनो, तुम्हाला 26 7 ऍडिशन भेटते.
2 आणि 25 ऍडिशन करा 27, 6 आणि 21 ऍडिशन करा 27, 8 आणि 19 ऍडिशन करा 27. या प्रत्येक नंबरची ऍडिशन 27 येते मित्रांनो. म्हणून ए ची जोडी झड आहे, बी ची वाय आहे, सी ची एक्स आहे, डी ची डब्ल्यू, एफ यू, जी टी, एम एन. म्हणजे ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झड पर्यंत, ए पासून एम पर्यंत, एन पासून झड पर्यंत. हे एक लॉजिक आहे लिहिण्याचं. जेव्हा आपण कधीही लिहू तेव्हा अशा पद्धतीने लिहिल्यानंतर बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह होणार आहेत. याच्यावर बऱ्याचशा लॉजिक्स डिपेंड असणार आहेत याच्यावर. म्हणजे ही एक गोष्ट आहे की ज्याचा यूज खूप जास्त आहे, अप्लिकेशन म्हणजे हायेस्ट लेवल पर्यंत जाते. म्हणजे याच्यावर बरेचसे क्वेश्चन तयार होऊ शकणार आहेत. 10, 15, 20, 25 क्वेश्चन देखील जाऊ शकतात. त्याच्यामध्ये याचा कुठेतरी कुठे ना कुठेतरी यूज होतोय. म्हणजे तुम्हाला ए पासून एम आणि एन पासून झेड पर्यंत लिहायचं. मग हे असं का होतंय मित्रांनो? यांची ऍडिशन टोटल तर 26 आहेत आपल्याकडे, पण यांची ऍडिशन 27 का होते? कारण की समजा हा आपला हात आहे माझा, मग या बोटाचा लेफ्ट कडून नंबर 3rd आहे आणि राईट कडून 3rd आहे, आणि 3 आणि 3 किती होतात? 6. म्हणजे एम चा नंबर लेफ्ट कडून 13th आहे आणि एन चा नंबर राईट कडून 13th आहे. समजते का? समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. पोझिशन ऑफ ए फ्रॉम लेफ्ट साइड इज 1, पोझिशन ऑफ झेड फ्रॉम राईट साइड इज 1, म्हणून त्यांची जोडी आहे. पोझिशन ऑफ एफ फ्रॉम लेफ्ट साइड इज 6, पोझिशन ऑफ यू फ्रॉम लेफ्ट साइड इज 6. हे त्याचं लॉजिक आहे. किंवा पोझिशन ऑफ यू फ्रॉम लेफ्ट साइड इज 21 आणि पोझिशन ऑफ एफ फ्रॉम राईट साइड इज 21, म्हणून त्यांची जोडी आहे. कळते? म्हणजे हे सगळं आपण आता येणारच आहे. मग त्याच्यानंतर आता हे जे सगळे लेटर्सचे जे नंबर्स आहेत, पोझिशनल व्हॅल्यूज आहेत, याचा पण अफाट यूज केला जातो, प्रचंड. म्हणजे कोणत्या लेटरचा कोणता नंबर आहे हे आपल्याला एकदम बाय हर्ट पाहिजे, अगदी पाठ असलं पाहिजे. कारण की त्याचा यूज इतका जास्त आहे की बस, म्हणजे त्याचा जितका जास्त म्हणजे खूप जास्त यूज केला जातो, म्हणजे ए पासून झेड पर्यंतच्या लेटर्सचा. तर एका शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी ते एकदम तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला पाठ करायचे ए पासून झेड पर्यंतचे. तर मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे ए बी सी डी हे सगळ्यांना, म्हणजे कोणीच विसरू शकत नाही की एचा नंबर 1 आहे, बी चा 2 आहे, सी चा 3 आहे आणि डी चा 4 आहे. त्याच्यामध्ये कोणीच विचारू शकत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, हे बघा 5-5 चे गठ्ठे केले ना मित्रांनो, 5-5 25 होतात. आपल्याकडे टोटल 26 आहेत आणि 5-5 चे 5 गठ्ठे केले समजा, आणि शेवटी 6चा गठ्ठा करूया आपण, तर 5-5 होतात. तर म्हणजे त्यांची जी आहे ना, हे एबीसीडी, हे बघा ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झड. तर हे 5, 10, 15, 20 आणि 25. तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता असं एजोटी, 5, 10, 15, 20 आणि 25. आता समजा तुम्हाला कोणी विचारलं की यू चा नंबर किती आहे, तर तुम्ही सांगू शकतात 21 आहे म्हणून. किंवा समजा कोणी विचारलं के चा नंबर किती आहे, के जे के, जे च्या नंतरचा आहे, के चा नंबर 11 आहे. पी चा नंबर ओ पी, पी चा नंबर 16 आहे. हे इथून हे एक बेसिक पॉइंट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, म्हणजे झड आपण ई पर्यंत झालो, ई चा नंबर आपल्याला समजला की ई चा नंबर 5 आहे म्हणून ई. हे बघा एफ, एफ चा नंबर 6 आहे. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता फिक्स 6. एफ चा नंबर 6 आहे, त्याला आपण फिक्स किंवा 6 म्हणूया. म्हणजे एफ चा नंबर आहे एफ फिक्स 6. त्याच्यानंतर जी चा नंबर 7 आहे मित्रांनो, जी चा नंबर 7 आहे. हे बघा जी च्या मध्ये 7 तुम्हाला दिलेला दिसेल, G7. हे बघा इथे 7 आहे, G7. जी मध्ये 7 दिसते तुम्हाला, G7. किंवा G7 हा कंट्री, 7 देशांचा काहीतरी समूह देखील आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे त्यांचे काहीतरी कर व टॅक्सेस वगैरे काही त्याचा विषय आहे तो, G7 कंट्रीज. त्याच्यानंतर बघा एच, एच चा नंबर 8 आहे. बघा तुम्हाला डिजिटल क्लॉक मध्ये एच दिसतंय का मित्रांनो? असं डिजिटल क्लॉक मध्ये हे 8 आहे बघा, एच चा नंबर 8 आहे, एच चा नंबर. त्याच्यानंतर आय, आय चा नंबर 9 आहे, I9 किंवा I9 आपण म्हणतो. 9 ला हिंदीमध्ये 9 म्हणतात, I9, I9. किंवा ऍपलचं 9th जनरेशन पण झालेलं आहे, 9th, I9. किंवा कर्स्यू मध्ये I9 सारखा दिसतोय, 9 सारखा दिसतोय म्हणून I9, I9 म्हणून आयचा नंबर तुम्ही 9 असं लक्षात ठेवू शकता, I9 म्हणून. त्याच्यानंतर आय जे,
इथे बघा जेचा नंबर 10 इथून लक्षात ठेवू शकता तुम्ही, जेचा नंबर 10 म्हणून. त्याच्यानंतर केचा नंबर 11, केल्विन किंवा 11, त्याच्यामध्ये जे प्रोनाउन्सिएशन आहे थोडस मॅच करते. केल्विन किंवा एल्विन, केल्विन किंवा 11, केलेवन किंवा 11, अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो की केचा नंबर हा 11 आहे म्हणून. त्याच्यानंतर यलचा नंबर 12. 12 या शब्दामध्ये यलचा उच्चार जास्त आहे मित्रांनो, प्रोनाउन्सिएशन. 12 ल, 12 ल, यल 12. ते म्हणताना पण बघा ना कशा पद्धतीने म्हणता येते आपण, यल 12, यल 12, 12 यल. त्याच्यानंतर यल, यम सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्याकडे यम अर्ध्यामध्ये संपत आहे, म्हणजे यम 13 आहे, म्हणजे हे विसरू शकत नाही आपण, कारण की तिथे आपली हाफ अल्फाबेट संपते आहे, म्हणजे यम पर्यंत, म्हणून ते 13th आहे. त्याच्यानंतर यनचा नंबर 14 आहे. 14 नोव्हेंबरला बघा मित्रांनो काय, तुम्ही स्वतः शोधा. 14 नोव्हेंबरला म्हणजे 14th नोव्हेंबर, तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला n = 14 लक्षात ठेवायचंय. n = 14, 14th नोव्हेंबर, 14th नोव्हेंबर, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता n. त्याच्यानंतर ओ तुम्हाला इथे दिसतोय, O = 15 आहे म्हणून, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही O = 15 पण लक्षात ठेवू शकता, एजोटी या शब्दावरून, O = 15. त्याच्यानंतरचे जे 4 लेटर्स आहेत ना, ते एका सेट मध्ये लक्षात ठेवायचे, PQRS. R चा नंबर 18, मी हे लक्षात ठेवलंय. R = बघा 18, र, 18 या शब्दामध्ये र चा उच्चार जास्त आहे, 18 र, 18. म्हणजे आपल्या मनावर आहे ते, आता थ चा उच्चार जास्त असू शकतो, म्हणजे काही जण तसं पण म्हणतील, पण आपण ज्या पद्धतीने क्वेश्चन्सला म्हणजे एखाद्या गोष्टीला घेतो, आपल्या माइंड मध्ये फिट करून घेतो, ते इम्पॉर्टंट आहे. 18 र. आणि क्वेश्चनला मी 17 किंवा 17 असं म्हणतोय, 17 किंवा 17, क्यूचा उच्चार क जरा असा आहे, म्हणजे कबूल किंवा क्वेश्चन, 17 किंवा 17 क. आणि बाकी तुम्ही इथून लिहून घ्या 16 किंवा 19, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वापस या. लिहिताना एका सेट मध्येच लिहा PQRS, जेव्हा तेव्हा तुम्हाला गरज पडेल. त्यानंतर टीचा नंबर इथून आहे, म्हणजे यू साठी तर 21 आहे, पण तेव्हा त्यासाठी माझ्याकडे काही लॉजिक नाहीये. आणि व्ही साठी बघा 22, म्हणजे व्ही फॉर विक्ट्री दाखवतो आपण, व्ही फॉर विक्ट्री. सो 2 टाइम्स विक्ट्री, म्हणजे त्याला तुम्ही विक्ट्री असं म्हणू शकता. व्ही फॉर विक्ट्री, विक्ट्री म्हणजे विजय, व्ही फॉर विक्ट्री, ठीक आहे, विक्ट्री. त्याच्यानंतर डब्ल्यू मध्ये मित्रांनो तुम्हाला 3 दिसतोय का बघा, 3 खालच्या बाजूला दिसतोय बघा, म्हणजे त्याचा नंबर 3 आहे, म्हणजे 23 मध्ये पण डब्ल्यू तुम्हाला दिसेल, बघायचा असेल तर, नाही तर दिसणार पण नाही, ठीक आहे. 23. आणि X24 आहे याचा नंबर, X24, ठीक आहे. 24 एक्स, याच्यामध्ये बघा 4 पाय आहेत एक्सला, दिसत आहेत का बघा, 4 लेग्स आहेत, ठीक आहे ना. म्हणून हे 4 असल्यामुळे मी एक्सला 24 म्हणून लक्षात ठेवलंय, ठीक आहे. आणि वाय तुम्हाला इथून माहिती आहे, आणि मला वाटत नाही झेड कोणी विसरेल म्हणून, तो सगळ्यात शेवटचा आहे झेड, ठीक आहे. सो अशा पद्धतीने अल्फाबेट्सला तुम्हाला थोडंसं बाय हार्ट करायचंय, आणि त्याचा आपण हेल्प करून बरेचसे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. सो फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आपण पीपीटीच्या मार्फत क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, सो दॅट वी विल मिनिमाइज द टाइम, आणि कमी टाइम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन्स पर्यंत पोहोचता येतील, जास्तीत जास्त क्वेश्चन्सला अटेम्प्ट करता येईल, जास्तीत जास्त कॉन्सेप्ट आपल्याला डिस्कस करता येतील. सो दॅट म्हणजे फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स, म्हणजे नेक्स्ट क्लास म्हणून सोमवारपासून आपण पीपीटीच्या मार्फत म्हणजे हे लेक्चर अटेंड करणार आहोत किंवा लर्न करणार आहोत. सो बेस्ट ऑफ लक, आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, अभ्यासमय शुभेच्छा. सर्वांनी या वर्कशॉपचा व्यवस्थित लाभ घ्यावा, आणि एक्झाम पर्यंत जाण्यासाठी, म्हणजे एक्झाम साठीच म्हणून नाही, पण एक अनुभव म्हणून, म्हणजे एक अभ्यासाची टूर, एक नवीन टूर, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, या इच्छेने आपण या वर्कशॉपचा आनंद घेऊया. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. थँक्यू. तर काही डाऊट्स असतील ते विचारू शकता, म्हणजे आय विल वेट फॉर 1 मिनिट. यू कॅन यूज माईकचा यूज करून तुम्ही बोलू शकता मित्रांनो माझ्यासोबत, ठीक आहे. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर. आणि व्हॉट्सअप मध्ये तुम्ही पब्लिकली किंवा इंडिव्हिज्युअली मेसेज देखील करू शकता तुमच्या संबंधित विषयाच्या शिक्षकांना. तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कधी पण काय वाटतंय, म्हणजे काही तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला नवीन टीचर तुम्हाला जॉईन करतील आणि मग ते त्यांचा विषय शिकवतील. थँक्यू सो मच. तर तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक असल्यासारखा असेल, आणि लगेच मग तुम्हाला दुसरे टीचर जॉईन करतील. सो थँक्यू.